दिसायला तर भारी दिसतंय. काय क्या नाम इसका? चांबेका. मस्त चांबेका. इसमें मलयालम में पप्पड़. चिकन को चिकन. राईस को पॅडी. आता चेकआउट करून निघालो मी. तर मी चाललो जटायूला. 11:30 वाजले. 12 वाजताची माझी ट्रेन आहे. हो आता भेटते का रेल्वे स्टेशनला जातो. तिथून जटायू स्टॅच्यू आणि रात्री शाईशाच्या घरी. तर मी आलो इथं ट्रेनने कोल्लम. एक कोल्लमचं बस नाही KSRTCचं. तिथून मला बस घ्यायची चंडियामंगलम. चंडियामंगलमला जायचंय. तिथून मला जटायू स्टॅच्यूला जाता येईल. थाळी घेतली मी. त्याच्यामध्ये भाज्या काय काय समजा ना मला. खाल्ल्यावरच कळेल आता. चंडियामंगलम बस स्टॉपला उतरलोय आणि मी इथे जटायूच्या पायथ्याला आलोय. इथे ऑफिसकडे जाणार. इथून तिकीट घेईल आणि मग वर जाईल. रोपवे आहे ते. रोपवेचं पण तिकीट. तिथून मी तिकीट घेतलं. जवळपास 500 रुपये तिकीट आहे. तिथं क्लॉक रूम आहे. क्लॉक रूममध्ये सामान ठेवलंय आणि इकडून एंट्री पॉईंट आहे. इथून एंट्री वर जायचं. चढायला डेंजर असणार वेळ गेला. हे बघ पायऱ्या बघ. इथून थोडी जायचं. काय पायऱ्या बघ. काय पण कोण चालताना तू दिसत नाहीये. इथून नाही जायचं. मोठे स्टेप्स असणार. यांचे जरा काढणार ते बुमरँग ताजमहल. पोहोचलोय आता जटायू स्टॅच्यूला. खूप हायटेड आहे इथे. माझ्या मागे हा जटायू पक्षाचा स्टॅच्यू. याची हिस्ट्री अशी आहे. रामायणामध्ये जेव्हा रावण सीतेला हरण करून घेऊन गेला होता तेव्हा जात असताना जटायू त्याच्यावर हल्ला केला होता आणि रावणाने त्याला मारून हवेतून खाली पाडलं होतं. हीच ती जागा आहे जिथे रामाला येईपर्यंत त्यांनी प्राण सोडला नव्हता. रामाला आल्यावर सांगितलं सीतेला असं हरण करून नेले रावणाने. याचा एक पंख कापला होता. त्याला फक्त एकाच साईडने पंख आहे. दुसऱ्या साईडचा पंख नाही. स्टॅच्यू मध्ये पण त्यांनी तसंच बनवलेलं आहे. फक्त ह्या साईडचा पंख आहे. पलीकडच्या साईडने पंख नाही. मस्त इव्हिनिंगच्या वेळेस एकदम छान वाटतं. 2008 ते 2018 10 वर्ष लागले होते स्टॅच्यूला बांधायला. इथे रामाचं मंदिर आहे. इथे पादुका आहे. तिकडे मूर्ती आहे. रामाची फुटप्रिंट आहे इथे स्टॅच्यूच्या जवळच. लिहिलंय होली फुटप्रिंट ऑफ लॉर्ड श्री राम. हे रामाचं मंदिर. त्याच्या समोर वानर नसतील असं कधी होईल. त्याचं दर्शन घेतो आता मी. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase. त्याच्या मागे एकदम भारी नजारा आहे. आता सनसेटचा पण वेळ झाला त्यामुळे एकदमच भारी वाटतंय. बस स्टँड वरून दिसतोय स्टॅच्यू. संध्याकाळचे असे दिसते केरळचे छोटे छोटे गाव. मी आता बसने चाललोय शाईशाच्या घरी. आता उतरलो याच्यावरून जटायू स्टॅच्यूवरून आणि आता पोहोचेल थोड्याच वेळात शाईशाचं घर. थोडंसं अपस्टेअर्सवरच आहे. चलो सेदू. हे शाईशाची आई आणि हा शाईशाचा मुलगा. चलो सेदू से हाय. पसंद आया? अच्छा है. सेम टू आइसक्रीम है. आइसक्रीम है. हाँ ये सेम टू कुप्पी का आइसक्रीम है. हाँ. इसको क्या कहते हैं? पापड़. पापड़ ही कहते हैं. इसमें मलयालम में पप्पड़. पप्पड़. चिकन को चिकन. चिकन. राईस को पॅडी. चाललोय आता त्यांचे गार्डन पाहायला. इथे समोर त्यांची छोटे छोटे बागेत बनवलेले झाडे. जॅकफ्रूट वगैरे ट्री. मोठे मोठे फणस लागले त्याला. पहिल्यांदाच पाहिले. इकडे मँगो ट्री. होय. दिस इज युअर बुलेट. या हा त्यांचा घराचा समोरचा एंट्री. ही शाईशाची नेम प्लेट. डॉक्टर शाईशा BM आहे. मावशी फळ काढतायत त्या. कसलं फळ आहे काय कळलं नाही. दिसायला तर भारी दिसतंय. काय क्या नाम इसका? चांबेका. चांबेका. मस्त चांबेका. ये क्या आंटी? हे छोटा छोटा. मी चाललोय आता कटिंग करायला अंजलच्या गलीमध्ये. काय माहिती कुठे भेटते दुकान. पाहतो गुगलवर एका ठिकाणी पाहिले. टक्कल नको करून द्यायला त्यांनी डायरेक्ट मला. या साईडला
आजचा आज इथे मंगळवार आहे. मंगळवार कटिंग बंद सगळीकडे. पहिला कटिंग करायला निघालो होतो, आज एक तर वेळ भेटला. आता डायरेक्ट रामेश्वरम मध्ये उद्या कटिंग. सकाळ सकाळी असं व्ह्यू. आंजल शहर आहे शाईशाचं गाव. इथून मला पुनालूर वरून ट्रेन भेटेल 1 वाजता. माझं रिझर्वेशन आहे मदुराईसाठी. तिथून रामेश्वरमला सकाळी जाईल. संध्याकाळी मदुराईचं टेम्पल पाहायला जाईल, मीनाक्षी टेम्पल. ब्रेकफास्ट हे बनवलंय इडली अप्पम डोसा. ओके चल बाय. चल मम्मा घेवा. बाय सेदू बाय. आता निघालो मी शाईशाच्या घरून. खरंच केरळच्या लोकांची हॉस्पिटॅलिटी खूपच भारी आहे. मला खूपच आवडले ते. त्यांनी फूड पण पॅक करून दिलं. मी नाही म्हणत होतो तरी लंच साठी. शाईशा इथं नसताना पण ती नाशिकला. इथं मी फक्त तिच्या घरी आलो होतो पाहायला की कसं राहतात वगैरे, लाईफस्टाईल पाहायला. मस्त. आता चाललोय पुनालूरला, तिथून मदुराईला माझी ट्रेन. मी आलोय आता पुनालूरमध्ये. पुनालूरच्या बस स्टँडवर उतरलोय. तिथून माझी ट्रेन आहे मदुराईसाठी. हा एक ब्रिज आहे, ते फेमस ब्रिज आहे. ब्रिजवर जाऊन येऊ म्हटलं. जवळच आहे बस स्टँड पासून, वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. भारी इंग्रजांच्या काळात बनवलेलं आहे असं दिसतंय. केळीच्या पानावर दिलंय. ही फणसाची भाजी, चिकनचं पीस दिसतंय. फिश आहे वाटतं. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.